बाळासाहेबांची कमी जाणवते? बाळासाहेबांची कमी म्हणजे तुम्हाला राजकारण म्हणून नाही किंवा ही राजकीय भाषा नाही, आम्हाला पदोपदी ते जाणवतात. पदोपदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत कधी दिवसभरातून बाळासाहेबांची आठवण आली नाही असं कधीच होत नाही. कारण की आज जे बोलण्याचं धारिष्ट आमच्यामध्ये आहे ती प्रेरणा आम्हाला बाळासाहेबांकडून मिळाली. त्यांच्यासारखा मोठा नेता किंवा मोठा गुरु आमचा कोणी नाही, कोणी नाही. त्यांनी जे शिकवलं ना ते मलाच काय माझ्या पिढ्यांना सुद्धा काम येईल एवढं मोठं त्यांनी आम्हाला ट्रेनिंग, कसं बोलायचं, कोणत्या ठिकाणी बोलायचं, कुठं आक्रमक राहायचं. बाळासाहेबांचा स्वभाव ह्या नवीन पिढीला किती माहिती मला माहित नाही, पण आज जुनीच पिढी विसरली तर बाळासाहेबांची विचारता आता नवीनचं काय घेऊन बसला. त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. ते म्हणायचे, संजय वादळ येतं ना त्या टायमाला शांत राहायचं, वादळ येतं ना त्या टायमाला शांत राहायचं. जेव्हा वादळ समेल त्या टायमाला वादळ तयार करण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. आपल्या शब्दामुळे वादळ उठलं पाहिजे त्याचा अर्थ. किती मोठी ताकद होती. तुम्हाला आठवतं दर्डाने एका खुर्चीबद्दल त्यांच्या कॉमेंट्स केल्या होत्या लोकमतच्या, चांदीचं सिंहासन वगैरे 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 काहीतरी केलं होतं. एक खुर्ची उचलली त्या लोकमतच्या कार्यालयात ठेवली. महाराष्ट्राने देशभर ते बातमी चालत होती अनेक दिवस, आणि दर्डाजींना माफी मागून ती खुर्ची वापस घेऊन हात जोडून वापस द्यावी लागली. किती छोटी घटना आहे, पण वादळ निर्माण केलं का नाही हे ते बाळासाहेब.